12वा खेळाडू आपला संघाचा इकडे असेल तर तुमच्या सर्व खेळाडूंची नावं आपल्याला समजू शकतात. ही स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते. सो प्लीज सहकार्य करा. आपला 12वा खेळाडू मॅच सुरू होण्यापूर्वी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, जेणेकरून आपल्याला सर्व खेळाडूंची नावं सांगता येतील. देवा स्कॉर्पियन कडनं पहिली ओव्हर घेऊन येईल देवा. जबरदस्त खेळाडू आहे देवा. बऱ्याच मोठ्या संघात आपण त्याची वर्णी लागताना पाहतो. जेवढा चांगला ओव्हरआर्म खेळतो तेवढाच चांगला अंडरआर्म खेळतो. अंडरआर्म मध्ये मोठ्या मोठ्या संघात आपण त्याला पाहतोय. ओमकार मालाड सारख्या मोठ्या बलाढ्य संघात खेळलाय. दोन्ही संघांना आणि पंचांना एक सूचना, 5 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी दोन्ही संघांना 25 मिनिटांचा अवधी असेल. जर 25 मिनिटात त्यांनी ओव्हर संपवल्या नाहीत तर 5 धावांची पेनल्टी लावण्यात येईल. दोन्ही कर्णधारांनी आणि पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त, बोल्ड. ऋषिकेश देवा पुढील चेंडू घेऊन, फुलटॉस चेंडू होता. अवांतर धाव, पेस भरपूर होता, पण दिशा तेवढीशी चांगली नाही. पंच आपल्या दिशेने वळतात आणि दाखवतात इट्स अ वाईट बॉल. धावांचा श्री गणेशा होतोय मार्विक्स यांच्यासाठी. नक्कीच पहिला गडी गारद झाला पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू वाईड, एक चेंडू, एक धाव आणि एक विकेट. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, टॉप ऑफ मिडल स्टंप, फर्निचर डिस्ट्रॉय, बोल्ड होतोय ऋषिकेश. जबरदस्त गोलंदाजी देवा मार्फत डीजे. जागा घेण्यासाठी ऋषिकेश, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये विनिंग शॉट मारला होता चंदन, तोच येतोय. बघूया कसा सामना करतो देवासाठी. मी म्हटलं होतं देवा हा मोठा खेळाडू आहे, मोठ्या मोठ्या संघात त्याची वर्णी लागते. नुकत्याच झालेल्या वाय चषकात सायबा संघात खेळताना दिसला होता देवा. देवा मागच्या वर्षी जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. मागच्या वर्षीचा विचार केला तर मालाड येथे झालेल्या स्पर्धेत थोडक्यात हुंकला होता देवाचा संघ. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. बॉलिंग करतोय देवा. अतिशय उत्कृष्ट टप्पा, दिशा, लाईन, लेंथ.
पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता, ड्राईव्ह केला स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट. वेग आहे, वेग आहे, वाऱ्याचा वेग आहे. देवाच्या गोलंदाजीत विपिन आला पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत पॉवर प्लेच्या ओव्हरचे. पुन्हा एकदा देवा समोरच्या दिशेने उडवलाय, बघूया काय होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगला थ्रो होता. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने हा थ्रो केला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा देवा मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती, ओव्हरची समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 4, फक्त 4 धावा. अंडरआर्म का साइड बनाया क्या? साहेबाचे घेऊन अंडरआर्मची साइड बनवली. पुन्हा एकदा चंदन आलाय स्ट्रायकिंग एंडला. बॉलर्स राहुल, पॉवर प्लेचं षटक संपलंय, फिल्डिंग स्प्रेड झाली आहे. बघूया राहुल काय करतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय, चंदन याचा फटका होता. फील्ड करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. विपिन आणि चंदन आपल्या संघासाठी नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याची गरज आहे. 6 धावा धाव फलकावर, एक 45-50 एक विनिंग टोटल होऊ शकते. नक्कीच माइंड मध्ये हे ठेवून चाललं पाहिजे. फील्डिंग सेट करताना देवा, एक वाइडिश लॉन्ग ऑन आहे, एक काव कॉर्नर आहे, एक लॉंग लेग आहे, एक 75 निर्णय वाईट. इट्स अवांतर धाव. स्कोरबोर्ड पुढे सरकतोय, होतोय 7-7. लॉस ऑफ 2 विकेट्स. राहुल पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आउटसाइड एज घेऊन फील्ड कीपर फील्ड करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. चंदन यांच्या खात्यात 1 धाव होते. स्कोरबोर्ड मूव्स ऑन टू 8. विपिन येतात स्ट्रायकिंग एंडवर. विपिन बघूया मोठे फटके खेळण्यासाठी पटाईत आहेत विपिन. बघूया राहुल पुढील चेंडू घेऊन मारलाय, उडवलाय, धाडलाय, सीमा पार, षटकार 6.
विपिनचा इरादा पक्का आणि मारला छक्का. जबरदस्त शॉट. आताच बोललो होतो विपिन मोठे फटके मारण्यात पटाईत आहे. राहुलला पाठवलंय सीमारेषा पार. पुन्हा एकदा पुढचा बॉल फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कॅच होतोय की नाही. कॅच झालाय. एक तेरी तो एक मेरी. विपिनला पुन्हा पाठवलंय पेव्हलियनच्या दिशेने. विकेट येते डीजे. खेचला होता पण राहुलने केलं कम बॅक. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये विपिन याला झेलबाद करवलं आणि पाठवलं पेव्हलियनच्या दिशेने. डगआउट मध्ये विपिन आराम करतोय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय रणजित. मगाच्या सामन्यात चांगले गोलंदाजी केली होती रणजित याने. बघा या सामन्यात काय कामगिरी करतो रणजित. पुन्हा एकदा राहुल चांगला ड्राईव्ह केलाय. स्टिअर केलाय चेंडूला. चेंडू जातोय पॉइंट कव्हर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट होते. चंदन आणि रणजित धावफल पुढे सरकतोय. होते 15-15. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. तिकडे कुठलाही खेळाडू नाहीये. नो मॅच लँड मध्ये खेळाडू येतोय. तोपदवर 2 धावा कंप्लीट. नक्कीच खेळाडूने गॉगल लावलाय पण बॉल दिसलेला दिसत नाहीये. स्कोर मूव्स ऑन टू 19 17. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 17-17. 8.5 ची सरासरी राखली आहे. रणजित आणि चंदन. नवीन गोलंदाज ऋतिक राईट राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने. पहिला चेंडू बघूया काय होतंय. अवांतर धाव. पंच आपल्याला दाखवत आहेत इट्स अ वाईट बॉल. 18 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली तर एक शॉट थर्ड मॅन आहे. एक पॉइंट आहे. एक शॉट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ दिसतंय. लॉंग ऑन दिसतंय. काव कॉर्नर मध्ये देवा दिसतायत. स्क्वेअर लेगला एक फिल्डर दिसतोय आणि शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डर आहे. पुन्हा एकदा ऋतिक राईट राऊंड विकेट. मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. वेग होता. दिशा होती. चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवांतर धाव. पुन्हा एकदा पंच आपल्याकडे वळतायत. दाखवतायत इट्स अ वाईट बॉल.
गती आहे पण दिशेवर नियंत्रण थोडस कमी दिसतंय. 2 वाईड हाताळलेत. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. इट्स अ वाईड बॉल. तिसरा वाईड आणि पंच दाखवतात या ओव्हरचा पहिला बाउन्सर तुम्ही हाताळला आहे. आताच म्हटलं होतं गती आहे पण दिशेवर थोडस नियंत्रण करण्याची गरज. स्कोर झालाय 20-20. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा. आता चांगला टप्पा होता. आता चांगली दिशा होती. आता चांगली गती होती. एक निर्धाव चेंडूची समाप्ती. रन्स बॅटने कमी आणि एक्स्ट्राजने जास्त येत आहेत असं दिसतंय. खंबा राजको. ऋतिक पुन्हा एकदा. राईट आर्म राऊंड विकेट. नक्कीच पायांचा वेध घेतला. लेग बायच्या स्वरूपात 1 रन येईल. पंच दाखवताना इट्स लेग बाय. 1 रन ऍड होतोय. स्कोर झाला 21-21. लॉस ऑफ 3 विकेट्स. ऋतिक यांनी हाताळले 3 चेंडू आणि खर्च केलेत 4 धावा. पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू जातोय 2 फिल्डरच्या मधोमध. तत्वर होतील 2 धावा कंप्लीट. थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या चंदन आणि रणजित यांनी. 23. स्कोर मूव्स ऑन टू 23. 23 धावा. चंदन स्ट्रायकिंग एंडला. बघूया ऋतिक काय करतो. पुन्हा एकदा सोडला होता. चेंडू लेफ्ट केला वाईडच्या नादात पण चेंडू चाललाय स्टंपच्या अगदी मधोमध. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. भन्नाट वेगात ऋतिक गोलंदाजी करताना. चंदन तेवढे चांगले फलंदाज आहेत. पहिली मॅच त्यांनी नक्कीच विनिंग शॉट मारला होता. त्याची आठवण करून द्यावी लागेल. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. फिल्डर फील्ड करेपर्यंत एकच धाव. पुन्हा एकदा देवा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन देवा. स्कोर झालाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24-24. चंदन स्ट्रायकिंगला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. फिल्डर फील्ड करेपर्यंत एकच धाव कंप्लीट. सिंगल डबलने आपली धावसंख्या एका मर्यादेपर्यंतच राहील. आपल्याला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील कारण समोरच्या संघातही मोठे मोठे फलंदाज आहेत. देवासारखा तगडा फलंदाज आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मुज्जू आहे तिकडे. कॅच सोडणार नाहीत. कुठली चूक करणार नाहीत. चांगले खेळाडू आहेत तेही अंडरमचे. जबरदस्त गोलंदाजी देवा मार्फत.
जात आहेत. अजय सर कौन सा है वो? पुरुषोत्तम, संघाचे कर्णधार पुरुषोत्तम. नक्कीच कॅच कन्वर्ट करावे लागतील. याच्या अगोदरच्या सामन्यात आपण बऱ्याच कॅच ड्रॉप होताना बघितल्या, पण या सामन्यात नाही, सगळ्या कॅच कन्वर्ट केल्यात. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा उडवलाय, तिकडे राहुल आहे, कॅच कंप्लीट होईल. पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण. होताना आल्या पावली माघारी जाताना जयेश येत आहेत पुरुषोत्तम यांची जागा घेण्यासाठी. सुंदर गोलंदाजी देवा मार्फत. पुन्हा एकदा यॉर्करलँडचा चेंडू होता. चांगली फिल्डिंग सेट केले देवा यांनी आपल्या गोलंदाजीवर. एक शॉट कव्हर ठेवलाय. पुन्हा एकदा देवा, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आणि इट्स अ व्हाईट बॉल. पंच आपल्याकडे वळत आहेत आणि दाखवते हा अवांतर चेंडू होता. 26 लॉस ऑफ 5 विकेट्स. 26 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता समोरच्या दिशेने. इझी सिंगल. मुजू येईपर्यंत एक धाव कंप्लीट. धावा झाला 27. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 27. एक बॉल बाकी. एक चेंडू बाकी आहे. चंदन असेल स्ट्राईकला. धावा झाल्या 27. 27. सॉरी काय पाणी आहे. सॉरी. देवा टू चंदन. लेफ्ट नक्कीच केला. बघूया काय होतंय. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता. ऋतिकने पकडला. इझी रनआउट घेतलाय तिकडे. चंदनने का सोडला हे तेच उत्तर देऊ शकतात. हा कुठलाही वाईड नव्हता, चांगला चेंडू होता. 27 धावसंख्येवर स्कोरबोर्ड थांबलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर मूव्स ऑन टू 27. शिव पूजन बॅट्समॅन. शिव न्यू बॅट्समन. मुज्जो
आपल्याला पाहायला मिळतोय मुज्जू गोलंदाजी मार्कवर. चंदन साडी समोरच्या दिशेने उडवलाय, तिकडे राहुल आहेत, एक कॅच घेतलाय, हा दुसरा कॅच. मुज्जूच्या पहिल्याच बॉलवर पहिली विकेट चंदनची येते. डीजे ला संधी देऊया. डीजे पुन्हा एकदा दिशा भटकतोय, पुन्हा एकदा पंच वळतायत, एक्सरसाइज करतायत आणि आपल्याला दाखवतायत इट्स अ वाईट. परत 2 वाईट कंटिन्यू. योगेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू हाताळला, तिकडे थोडीशी मिसफिल्डिंग झाली, मिसफिल्डिंग चं रूपांतर एका धावेत झालंय. एक धाव कंप्लीट, बायच्या स्वरूपात एक धाव. स्कोर झालाय 30-30. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, चांगली कीपिंग होते देवामार्फत. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. 30-30. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू खोदून काढलाय, फील्ड होईपर्यंत तिकडे 2 धावा कंप्लीट शिव आणि योगेश मार्फत. 1 शॉट, एक शॉट रन आहे, फक्त एकच धाव मिळेल. थोडीशी काळजी घ्यावी लागेल फलंदाजांना. अंपायरची करडी नजर आहे तुमच्यावर. एकच धाव. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन शॉट थर्ड मॅनला बॉल जातोय, बॉल विसावतोय फिल्डरच्या हातात, तद्वर एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा मुज्जू टू योगेश. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. रेस लागली होती फलंदाज आणि देवामध्ये. देवा नक्की जिंकतोय. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट येते आणि स्कोर थांबतोय 32 वर. 33 रन्सची गरज आहे. 30 चेंडू 33 धावा. स्कॉर्पियन्सला जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. नेक्स्ट मॅच थंडरबोल्ट आणि एअरटेल स्ट्रायकर्स
मार्विक्स, रियाज अन्सारी आणि देवा दोन आघाडीचे फलंदाज ओपनर्स आलेत मैदानात. पहिली ओव्हर घेऊन येईल चंदन. पॉवर प्लेची ओव्हर 33 धावांचं लक्ष घेऊन उतरले स्कॉर्पियन्स. बघूया देवा काय करतो आपल्या संघासाठी. 33 धावांचं माफक आव्हान आहे स्कॉर्पियन्स या संघासाठी. चंदन व्यायाम दबाना पड़ेगा ना. Chandan to Deva. Yes, let's play. चंदन टू देवा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. तिकडे विपिन येत आहेत. चेंडू अडवलाय. अतिशय चांगली फिल्डिंग. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. चांगली फिल्डिंग केली विपिन यांनी. चंदन पुढील चेंडू घेऊन अन्सारीसाठी. नक्कीच जोरात बॅट फिरवली जाते. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. अतिशय भन्नाट वेगात चंदन गोलंदाजी करताना लोकेशने त्यांना साथ दिली. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडू 1 धाव. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक छोटं टार्गेट आहे 33 धावांचं. ते डिफेंड करायचं असेल तर चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल मार्विक्स या टीमला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. तिकडे विपिन येत आहेत. बघूया किती धावा कंप्लीट करतायत. देवा आणि अन्सारी यांनी फक्त 1 धाव कंप्लीट केली आहे. जबरदस्त गोलंदाजी चंदन यांची. आपलं खातं उघडतोय अन्सारी. रियाज अन्सारी 1 धाव. देवा 1 धाव. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने चंदन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. विकेट कीपर बीट. फलंदाज बीट. शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड करेपर्यंत 22च्या स्वरूपात 1 धाव येते. एक्स्ट्रा रन नुसार धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. जबरदस्त गोलंदाजी करतायत चंदन. कुठलाही मोठा फटका मारण्याची मुभा देत नाहीयेत फलंदाजाला. बघूया पुढचा चेंडू घेऊन चंदन टू रियाज. पुढे चेंडू पुढे फटकावलाय. बघूया तिकडे काय होतंय. ऋषिकेश कडनं मिसफिल्ड झाली आहे. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव होणार की नाही. चाच पडतोय फिल्डर आणि तिसरी धाव ही कंप्लीट. मिसफिल्डिंगने ऋषिकेश मार्फत झाली मिसफिल्डिंग आणि याच्या 3 धावांचं रूपांतर केलंय देवा आणि रियाज यांनी. स्कोर मूव्स ऑन टू 6. शेवटचा 5 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. उडवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बघूया चेंडू 1 बाउन्स. सीमा पार 4. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय हा चौकार. देवाच्या बॅट मधनं खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार.
moves on to 10-10. अजूनही 23 धावांची गरज. 24 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू 23 धावा. 23 धावा 24 चेंडू. अन्सारी आले स्ट्रायकिंग एंडला. देवा आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलर बॉलर कोण आहे? सर अरे योगी सर. स्कोर अपडेट करण्यासाठी खूप त्रास होतोय. तर जर पुन्हा असं हे करण्याचा प्रयत्न झाला तर नक्कीच पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. बॉलिंग मार्विक्स टीमचा 12वा खेळाडू इकडे नाहीये. वारंवार सांगूनही 12वा खेळाडू इथे येत नाहीये. नक्की येस आलेला आहे. थँक्यू सर. सामना सुरू करायचा आहे. रणजित पुढील चेंडू घेऊन अन्सारी साठी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही होत आहे. चेंडू विसावतो यष्टीरक्षक लोकेश यांच्या हातात. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या चेंडूवर नक्कीच कॅच सुटला होता. बॉलर्सने आपल्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन कॅच करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. प्रयत्न चांगला होता पण तो झेल सुटला. 2 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा अन्सारी साठी येतोय ऋषिकेश. रणजित पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न होता. रन आउट होता वाजला. सर दाखवतात इट्स अवांतर धाव. वाईट बॉल. वाईट +1 अशा 2 धावा संघाच्या खात्यात ऍड होतील. जवळजवळ आत्महत्याच केली होती देवाने. डायरेक्ट हिट लागला नाही म्हणून बचावले, नाहीतर पेवेलिनचा रस्ता बघायला लागला असता देवा यांना. बघूया रणजित काय करतात देवाच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. घुटना टेक तमाशा देख. चेंडू आर पार सीमा पार. षटकार 6. बघूया देवा काय करतोय. आतमध्ये आलेत. मागे मारण्याचा प्रयत्न होता. फॉलिंग स्वीप. फटका फसला आणि पंच दाखवतात इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव. पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. एअरटेल स्ट्रायकर वर्सेस थंडरबोल्ट. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मागच्या बाजूला देवा यांचा, पण थोडीशी अवांतर चेंडू होता. अवांतर धाव ऍड होते संघाच्या खात्यात. स्कोर झालाय 21. अजूनही 12 धावांची गरज. बघा किती वेळ लागतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू उडवलाय. मारलाय. षटकार 6. प्रॉपर ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. फक्त 6 धावांची गरज. षटकारांची भाषा बोलतोय देवा. पुन्हा एकदा आतमध्ये घुसलाय. पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न होता. दोन्ही
दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू येतोय चौकारासाठी 4 धावा. एकवीस धावांवर खेळतोय देवा. अजूनही फक्त 2 धावांची गरज. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्नात फटका फसला. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर मूव्स ऑन टू 31-31. 3 ओव्हर मध्ये 18 चेंडू 2 धावांची गरज आहे. 21 धावांवर खेळतोय देवा. 6 धावांवर खेळतोय अन्सारी, रियाज अन्सारी. पुन्हा एकदा पाहूया पंचांचा इशारा काय असेल. इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच हात समांतर करून पंच दाखवतात व्हाईट बॉल. बॉलर कोण आलाय? विपिन. फक्त स्कोर्स आर लेवल. एका धावेची गरज आहे. पुढच्या संघांनी तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच तुमची असेल. एक एअर स्ट्रायकर आणि थंडरबोल्ट्स. 1 धावेची गरज होती आणि हा येतोय चौकार. 4 धावा. अशा प्रकारे स्कॉर्पियन्स जिंकल्यात ही तिसरी मॅच. चांगला खेळ केला दोन्ही स्कॉर्पियन्स आणि एअरविक्स मार्विक्स. एअरटेल स्ट्रायकर्स आणि थंडरबोल्ट्स प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये.